नमस्कार मंडळी, आपण बनवूया गिलक्याची एकदम साधी सोपी आणि टेस्टी रेसिपी। त्याच्यासाठी साहित्य दाखवते। गिलके घ्यायचे, तेल घेतलंय, मुगाची डाळ घेतली आहे, 2 चमचे घ्यायचे आपले पोह्यांचे चमचे, लसूण अद्रक कोथिंबीर एवढ्याच वस्तू लागणार आहे। डाळ भिजवून घेतली आहे आपण 10 मिनिटं, डाळीमध्ये पाणी टाकून भिजवलेली आहे। आता आपण कोथिंबीर, अद्रक आणि लसूण याची आपण कुटून त्याची पेस्ट बनवून घेऊया। कुटून घेतली आहे आपण। आता त्यासाठी जास्त साहित्य लागत नाही। गिलक्याच्या भाजीसाठी एकदम कमी साहित्यात आणि झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे। तुम्ही सगळ्यांनी करून बघा, अशा पद्धतीने एकदम टेस्टी होते आणि त्या चव पण छान लागते। जास्त त्याला साहित्याची गरज नाहीये, कमी साहित्यातच होणारी आहे। आता पेस्ट झाली आहे। आता आपण हे गिलके कापून घेऊया। अशा पद्धतीने आपण त्याचे कट करून घेतले आहे गिलके। अशा पद्धतीने सगळे गिलक कापून घेऊया आपण। आमच्या इकडे गिलके म्हणतात, तुम्ही काय म्हणतात मला कमेंट करून सांगा। आता आपण ते पाण्यात टाकून घेऊया, छानपैकी धुवून घेऊया। आता कढई तापली आहे, त्यामध्ये आपण आता तेल टाकून घेऊया। तेल आपण अंदाजेच टाकत आहे। त्यामध्ये मोहरी टाकायची आहे, हळद, मिरची, मसाले, जिरे, मोहरी, मीठ, जिरे टाकून घेतले आहे। आपला कुटून घेतलेलं लसूण अद्रकची पेस्ट ती टाकून घ्यायची आहे। थोडीशी छानपैकी परतून झाली की 2-3 मिनिटं परतून घ्यायची आहे। त्यामध्ये नंतर अर्धा चमचा हळद टाकली आहे आपण। हळद आपली गिलके स्वच्छ धुवून घेऊया आपण। आता बघू शकता, अशा पद्धतीने छानपैकी धुवून घ्यायचे आहे। तोपर्यंत आपली हळद परतून झाल्यानंतर त्यामध्ये गिलके कट केलेले ते टाकून घेऊया। बघू शकता, छानपैकी परतवून घ्यायचं आहे सर्व गिलके, ते सर्व परतवून घेतलं तेलामध्ये। त्यानंतर आपली डाळ टाकून घ्यायची आहे वरतून, भिजवलेली डाळ। तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने जर सर्वांनी बनवली खूप छान होते भाजी। ही डाळ पटकन शिजते म्हणून मुगाची डाळ घेतली आहे। आता आपण आपल्या चवीनुसार मिरची मसाले सर्व टाकून घेऊया। आपल्या आवडीनुसार आपल्याला तिखट कमी जास्त लागतं त्यानुसार आपण आपले मिरची मसाले आपल्याकडे जेवढे घरात अवेलेबल असतात ते टाकून घ्यायचे आहे। छानपैकी सर्व एकजीव करून घ्यायचा आहे, हलवून घ्यायचा आहे मस्तपैकी। हलवून झाल्यानंतर ते मस्त मसाले तळून झाल्यानंतर आपण त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। आपल्याला किती आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे। छान हलवून घेतल्यानंतर त्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया आपण। अशा पद्धतीने तुम्ही गिलक्याची भाजी करून बघा। आता मीठ टाकून घेतलं आहे आपण। आता मला कमेंट करून सांगा तुम्ही मला भाजी कशी आवडली। बनवून बघा। आवडली तर लाईक करा, रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आपली डाळ शिजूस्तर आपण गिलके आणि डाळ शिजूस्तर आपण भाजी गॅसवर मंद आचेवर शिजवून घ्यायची आहे। गॅस खूप मोठा करायचा नाही आहे। अशा पद्धतीने तुम्ही शिजवून घेऊ शकता। आता आपली डाळ शिजली आहे मस्तपैकी। आपण आता गॅस बंद करून टाकला आहे। त्यामध्ये आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया। कोथिंबीर छान लागते टाकल्यावर। बघू शकता, अशा पद्धतीने भाजी आपली रेडी। चॅनलमध्ये नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितला धन्यवाद।